द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य स्तर पेपर 2 साठी कादंबरी हा साहित्य प्रकार अभ्यासासाठी आहे. सामान्य स्तर मराठी 2 या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी. या साहित्य प्रकारासाठी रारंगढांग हे प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरीचं अभ्यास पुस्तक आहे. रारंगढांग ही कादंबरी मराठी कादंबरीत अभावानेच आलेली, जे हिमालय, तेथील माणसे, निसर्ग, संस्कृती, आचारविचार यांचे मनोभावे दर्शन घडवते. दुसऱ्या बाजूला येथील माणसांच्या जगण्याशी असणारा संघर्ष, तेथे सैन्यदल ज्या पद्धतीने रस्ते तयार करण्याचे काम करते, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या समोरील आव्हाने, सैन्याच्या शिस्तीत माणसांची होणारी पिळवणूक, सैन्यदलातील अधिकारी त्यांची काम करून घेण्याची वृत्ती, या सर्वांचे जसे आपल्याला कादंबरी वाचताना दर्शन घडते, तसेच ही कादंबरी वाचताना एक व्यक्ती मात्र शेवटपर्यंत आपल्या मनात घर करून राहते. किंबहुना कादंबरी वाचून झाल्यानंतरही आपण त्या व्यक्तीबद्दल विचारच करत राहतो. ती व्यक्ती म्हणजे लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे. विश्वनाथ हा 3 वर्षांसाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये दाखल झालेला असतो. त्याची काम करण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आणि नैतिक मूल्य, विवेक यांना असणारे त्याच्या जीवनातील स्थान, हे सर्व आपण पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की मानवी जीवनात माणसाचे स्वातंत्र्य, नैतिक मूल्ये आणि त्याला त्याच्या स्वतंत्र विचाराने काम करू देण्यासाठीचे व्यवस्थेचे पाठबळ, या सर्व बाबींना विशेष महत्त्व असते. किंबहुना व्यक्तीचे मूल्यमापन करताना याच गोष्टी आपल्याला केंद्रवर्ती ठेवाव्या लागतात. रारंगढांग ही कादंबरी आपल्याला अशाच मानवी जीवनातील नैतिक मूल्य किती महत्त्वाची असतात याची उत्तम शिकवण देते. अर्थातच एका बाजूला असणारा लहरी निसर्ग आणि दुसरीकडे असणारी लष्करी व्यवस्थेची शिस्तबद्ध नियमावली, या दोन्हींच्या सान्निध्यात दोन्हींचीही मर्जी राखून काम करणारी व्यक्ती म्हणजे लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे. ही व्यक्तिरेखा खरोखरच विचारप्रवण करायला लावणारी आहे. कारण स्वतःच्या तत्वाशी थोडीही तडजोड न करता काम करताना त्याने स्वीकारलेली मानवी मूल्ये या कादंबरीत महत्त्वाची वाटतात. मेजर बंबासारख्या अधिकाऱ्याचा वर्तमान आनंदात घालवण्याचा विचारही तितकाच महत्त्वाचा वाटतो. कारण त्याच्या मते उद्या काय होणार हे तर कोणालाच माहीत नाही. मग उद्याची चिंता आज कशाला? जणू दुःखाचा दगड उशाला, या पंक्तीप्रमाणे वर्णन करणारी ही प्रवृत्ती या ठिकाणी नवा आशावाद निर्माण करणारी आहे. कारण माणूस जिवंत असला किंवा नसला तरी त्याच्याबाबत एक गोष्ट नेहमी सत्य ठरते, ती म्हणजे त्याचे एकटेपण. आणि तो जेव्हा मरतो त्यावेळीही शिल्लक राहतात त्या चौथरावजा आठवणी. रारंगढांग ही केवळ सीमावर्ती भागातील परिस्थितीपुरती मर्यादित राहत नाही. या उलट मानवी जीवनात कोणकोणत्या मूल्यांना कोणकोणत्या पातळीवर कसे महत्त्व दिले जाते किंवा ते महत्त्व स्थलकाल व्यक्तिपरत्वे कसे कमी जास्त होते, याचे सुंदर चिंतन या कादंबरीतून पाहावयास मिळते. सरहद्दीवरील लष्करातील सैनिकी जीवन असो किंवा सामान्य स्तरावर जीवन जगणारा सर्वसामान्य माणूस असो, शेवटी त्याच्या ठायी असणारी जीवनमूल्य महत्त्वाची ठरतात. या कादंबरीत घटनाप्रसंगांची केलेली तपशीलवार मांडणी ही तितकीच महत्त्वाची आहे. घटनाप्रसंगानुरूप मूल्यात्मक प्रश्नांना साहसी प्रवृत्तीच्या विश्वनाथाच्या निमित्ताने मानवी कर्तृत्वाला सलाम घालणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये अनेक वळणांवर मिळणारे अनपेक्षित धक्के,
प्रत्येक प्रसंगांचे, माणसांच्या स्वभावाचे केलेले अप्रतिम वर्णन आणि त्याच्या जोडीला असणारी तत्कालीन व्यवस्था आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. कादंबरीतील वातावरण, व्यक्तिरेखा आणि भाषाशैली यांच्या सुरेख संगमाला त्यातील संवादाची साथही तितकीच महत्त्वपूर्ण वाटते. यातील विविध स्वभाव वैशिष्ट्यांनी युक्त असणारी अनेक पात्रे आणि त्याच्या जोडीला असणारा लहरी निसर्ग याचे उत्तम दर्शन या कादंबरीतून घडते. प्रस्तुत कादंबरी ही तृतीयपुरुषी निवेदनातून व्यक्त होत जाते. त्रयस्थ स्थानी असलेली व्यक्ती कादंबरीतील पात्रांविषयी, घटना प्रसंगांविषयी वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त करते. हिमालयाचे रूप आणि निसर्गाचा लहरीपणा यामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसे येतात. परंतु प्रत्येक माणसामध्ये जगण्याचा संघर्ष करण्याची प्रचंड जिद्द असून निसर्ग आणि मानवामधील संघर्षाचे झगड्याचे चित्रण कादंबरी करते. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही सर्व कादंबरी हृदयस्पर्शी संवाद, घटनाप्रसंग, रुबाब दाखवणारे अधिकारी यांचे जिवंत चित्रण व्यक्त करते. मानवाचा जीवनाकडे बघण्याचा संघर्षमय दृष्टिकोन पानापानातून व्यक्त होतो. हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांचा त्रिवेणी संगम कादंबरीचे महत्त्वाचे भाषाविशेष होय. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा संघर्षमय पट, दुर्मिळता, कमालीची गरिबी, अपार कष्ट यातून जीवनाची लागलेली आस अशा माणसांच्या कथा कादंबरीत गुंफलेल्या आहेत. वाचकाला गुंतवून ठेवण्यात कादंबरी यशस्वी ठरलेली असून अप्रतिम निसर्ग वर्णन, खटकेबाज संवाद, भयानक कोसळणारे रस्ते मनाला हादरून सोडतात. सैन्यदलातील विविध शब्दांचा वापर कादंबरीकाराने या ठिकाणी केलेला असून अधिकाऱ्यांच्या शिस्तप्रियतेचे आणि अधिकाराचे वास्तव चित्रण कादंबरी करत जाते. शिस्त, नियम, अधिकार यामध्ये मानवी संवेदना, भावना यांना कोणताच अर्थ नसल्याचे भयानक वास्तव कादंबरी वाचताना नजरेसमोर उभे राहते. असे असले तरी छोटी छोटी वाक्यरचना, संवाद कौशल्याने वाचकाला गुंतवून ठेवण्यात कादंबरी यशस्वी ठरली आहे.